जोपर्यंत तुम्ही तुमचं काहीतरी खर्च करत नाही ना, तोपर्यंत तुमच्या समस्येचं निराकरण होणार नाही। समस्या काय माहिती का, तुम्हाला खर्च करायला नकोय। या स्त्रीचा रक्ताचा झरा सुकावा, तिला आरोग्य मिळावं, शरीरातल्या पिढेपासून तिने मोकळं व्हावं, याच्यासाठी पहिल्यांदा तिने खर्च केलं। खर्च करणं हे तुम्हाला जमलं पाहिजे प्रियानो। जे होतं नव्हतं तेवढं तिने खर्च केलं। पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टीला महत्व आहे। जोपर्यंत तुम्ही खर्च करत नाही तोपर्यंत विश्वासाची निर्मिती पण होऊ शकत नाही। समजा त्या बाईकडे पैसा अजून पण असता तर ती म्हटली असती अजून एखाद्या डॉक्टरकडे जाऊ, अजून एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊ, अजून चांगला कोणाचा तरी सल्ला घेऊ। आम्ही पाहतो की ती आणि तिच्याकडे ऑप्शन्स राहिले असते, खाऊन देऊ नये का? चमत्कारासाठी, विश्वास वाढीसाठी जर आवश्यक गोष्ट कोणती असेल तर त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की तुमच्याकडे खर्च करण्याची कुवत असली पाहिजे। खर्च करा। काय खर्च करायचंय तुम्हाला? ज्या विधवेच्या घरामध्ये एलिया गेला, शेवटची भाकर आम्ही पाहतो की ती शेवटची भाकर खर्च करून टाकली, एलियाला तिने दिली आणि आता तिच्या भाकरीतलं काटवटीतलं पीठ संपलं, भांड्यातलं तेल संपलं, आता सगळं संपलं। तिने खर्च केलं आणि पवित्र शास्त्र सांगतं 3.5 वर्षाचा दुष्काळ, त्या दुष्काळासाठी आम्ही पाहतो देवानं तिचा पुरवठा केला। ती म्हटली आता शेवटची भाकर मी खाणार, माझा मुलगा खाणार आणि मी मरून जाणार आहे। खर्च करून टाकली तिने। जोपर्यंत तुम्ही खर्च करत नाही ना तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुमची समस्या संपणार नाही। खर्च केलं पाहिजे, सगळं काही खर्च करून टाका। विश्वास तोपर्यंत निर्माण होणार नाही जोपर्यंत तुम्ही खर्च करत नाही।